हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना सगळेजण आले का रे? अरे वा, खूपच छान. सगळ्यांनी छान छान मांडी घालून बसा, हाताची घडी घाला. चला बरं, छान छान गोष्ट ऐकायची का मग? लोभी कुत्रा. कसली आज गोष्ट ऐकायची? कोणती? लोभी कुत्र्याची. खूप छान आहे. बघा बरं, मी सांगते, ऐका तुम्ही हा सगळ्यांनी. एका गावात एक छानसं मस्त असं छोटंसं घर असतंय आणि त्या घरात एक छान कुत्रा पण असतो. त्या मालकाने एक छान असा मस्त कुत्रा ठेवलेला असतो आणि त्या कुत्र्याचं नाव असतं टपी. त्याला हाक मारली, टपी इकडे ये, का लगेच तो टप्पी धावत यायचा. कुत्रा लगेच धावत यायचा मालकाकडे. छान मस्त सगळं ऐकायचा. मालक त्याला खाऊ पिऊ घालायचा, शेताकडे न्यायचा. छान चाललेलं सगळं. एके दिवशी काय झालं, मालक पाहुणे निघून गेला दुसऱ्या गावी. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, कुत्र्याला कोणी खायला देतच नाही. मग तो काय करायला लागला, याच्या त्याच्या घरी जाऊन चोरी करून खायला लागला. मग एके दिवशी काय झालं, तो चालत चालत एका गावात गेला आणि काय झालं माहिती का, त्या गावात जाता जाता त्याला एक हाड दिसलं मोठं. आणि मग त्याने काय केलं, पटकन ते तोंडात घेतलं आणि पळत सुटला. जाता जाता त्याला तो ब्रिज लागला आणि ब्रिजवरून बघितलं तर काय, पाण्यात त्यांनी त्याचं प्रतिबिंब बघितलं. अरे बापरे, आतमध्ये पण एक कुत्रा आहे आणि त्याच्या पण तोंडात एवढं मोठं हाड आहे. मला ते पण मिळालं तर किती बरं होईल, मी 2-2 खाईन, मज्जाच मज्जा येईल, असं विचार करतो तो. मग बघतो आणि खाली वागतो तर काय, भुकायला जातो तर त्याच्या तोंडातलं हाड खाली पडून जातं. त्याचंच प्रतिबिंब पाण्यात असतं ना. मग तो भुंकायला जातो, तो भू भू करायला जातो. इतक्यात काय होतं, त्याच्या तोंडातलं हाड पाण्यात पडून जातं. अरे बापरे, आता मी काय खाणार, जिभल्या चाटत बिचारा तिथंच बसला. हाड होतं तेही गेलं पाण्यात. आता काय बरं खायचं म्हणून विचार करत तिथेच बसून राहिला. लोभी कुत्रा. त्याला हावरटपणा केला त्यांनी. त्याला मिळालं तेवढंच त्यांनी खाल्लं असतं तर त्याला खाता आलं असतं. त्याला काय वाटलं की जास्त आपण खायला पाहिजे, म्हणून आपण खाली जो कुत्रा आहे त्या कुत्र्याच्या तोंडातलं पण खाऊन घेऊया. आणि असं विचार करून त्याचा पण तो घास निघून गेला, हाड पडून गेलं. बघा, म्हणून हावरटपणा करायचं का रे? नाही. जे असेल ते छान छान गोडीने खाऊन घ्यायचं. जास्त हावरटपणा केला तर आपल्याला मिळतं तेही निघून जायचं. कशी वाटली गोष्ट? छान छान आहे ना? आवडल्यास लाईक, सबस्क्रायबर आणि शेअर करायला विसरू नका. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. बाय.